नीट परीक्षेच्या आदल्या दिवशी लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. 2 वर्षापासून मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. मिळालेला मार्क अपुरे ठरले. पुन्हा परीक्षा, पण यावेळी मानसिक तणाव सहन करू शकला नाही. अभ्यासाचा हा दबाव आता जीव घेणं ठरतोय का? लातूरमध्ये अभ्यासाचं शहर. डॉक्टर, इंजिनियर बनण्याची स्वप्न घेऊन येतात. अनेक विद्यार्थी इथं येतात, पण काहींसाठी हे स्वप्न तुटण्याआधीच अखेरचं पाऊल ठरतं. नेमका काय घडलं पाहण्याआधी घटनेची सतत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. 3 मे 2025 रोजी नीटची परीक्षेच्या फक्त एक दिवस आधी लातूरमध्ये एका विद्यार्थ्यानं गळफास लावून आत्महत्या केली. अनिकेत अंकुश कानगुडे, वय 20 वर्षे, बीड जिल्ह्यातलं रुई धानोरा गावचा रहिवासी. मागील 2 वर्षापासून तो लातूरच्या RCC क्लासेसमध्ये नीटची तयारी करत होता. मागील वेळी अनिकेतला जवळपास 220 मार्क मिळाले होते, पण वैद्यकीय कॉलेज मिळाले नाही. यंदा त्यानं पुन्हा तयारी केली, पण त्या अपयशाचं ओझं, सामाजिक दबाव, अपेक्षा आणि असुरक्षित भविष्य या साऱ्यांनी अनिकेतला आतून खचवलं. त्याच्या रूमचं दार उघडलं आणि समोर दिसतंय की भयंकर वास्तव्य. एका होणाऱ्या डॉक्टरनं स्वतःच आयुष्य संपवलं. पोलीस तपास करत आहेत की आत्महत्येचं नेमकं कारण काय होतं. तणाव, अपयश किंवा इतर काही. या घटनेनं पुन्हा एकदा नीट परीक्षेच्या व्यवस्थेवर आणि शैक्षणिक तणावावर प्रश्न उपस्थित केला आहे. फक्त लातूरच नव्हे तर गोव्यातील बीड्स पिलानी कॅम्पसमध्ये देखील एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. ही 5 महिन्यातील तिसरा घटना आहे. शिक्षणासाठी जीव घेणं हाच पर्याय उरलाय का? तुम्हाला काय वाटतं? आपल्या शिक्षण व्यवस्थेचा दबाव इतका जीव घेणं ठरतोय का?